अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेलच की आपल्या मकर संक्रांतीचे जे 3 प्रमुख सण आहेत, भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत, हे उद्यापासून त्या सणांना सुरुवात होणार आहे। उद्या 13 जानेवारी 2026 उद्या मंगळवार आहे। उद्या भोगी हा सण साजरा होणार आहे। परवा 14 जानेवारी 2026 उद्या परवा आहे बुधवार, त्या दिवशी मकर संक्रांत आणि सोबतच 11 वर्षानंतर योग जुळून आला आहे, तो म्हणजे षटतिला एकादशी। हे दोन्ही आपल्याला त्या दिवशी साजरे करायचे आहेत। सोबतच तिसरा दिवस म्हणजे 15 जानेवारी 2026 गुरुवार, या दिवशी किंक्रांत साजरी होणार आहे। असे हे मकर संक्रांतीचे 3 प्रमुख सण आपल्याला अतिशय उत्साहाने साजरे करायचे आहेत। आता मंडळींनो, आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये कळालं असेलच की भोगी हा सण कशा प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे, भोगीच्या दिवशी कुठली कामं आपल्याला आवर्जून करायची आहेत, याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ काल आपल्या चॅनलवरती आलेला आहे। आणि सोबतच आता मकर संक्रांत आणि एकादशी हे एकत्र आल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे एकादशी असताना सुद्धा आपल्या मकर संक्रांत साजरी करायची आहे, याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। आता आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि खूप महिलांना, खूप ताईंना प्रश्न पडला आहे की ताई, यंदा 2026 मध्ये संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आहे, तर मग पिवळ्या रंगाचं जे काही म्हणजे हळद असते ती आपण मकर संक्रांतीला कपाळी लावायची आहे की नाही, सोबत आपले जे काही सोन्याचे दागिने पिवळ्या कलरचे असतात किंवा पिवळे दागिने जे आहेत ते आपण परिधान करायचे आहेत की नाही, अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीला केस धुवायचे आहेत की नाही, आणि यासोबतच आपल्याला अजून काही 5 किंवा 6 नियम आपल्याला या दिवशी त्याचं कटाक्षाने पालन करायचं आहे। आणि त्या 5 नियमांचं पालन केलं तरच, किंवा या सर्व गोष्टींचं पालन केलं तरच संपूर्ण तुम्हाला मकर संक्रांतीचं फळ प्राप्ती होणार आहे, अखंड सौभाग्य प्राप्त होणार आहे आणि कुठलीही चूक तुमच्यातून घडणार नाही आहे। यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घे। तर मंडळींनो, आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की परवा बुधवारी आपली 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत आणि सोबतच योगायोगाने षटतिला एकादशी सुद्धा या दिवशी साजरी होणार आहे। आता मकर संक्रांत आपणास माहिती असेल की प्रत्येक वर्षी संक्रांत देवी जी आहे ती कुठल्या ना कुठल्या वाहनावरती, वेगवेगळ्या वाहनावरती बसून येते, ती वेगवेगळे वस्त्र परिधान करते, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे ते पदार्थ तिच्या हातामध्ये अन्न म्हणजे भक्षणासाठी असतात, सोबत वासासाठीचं जे काही फूल आहे ते पण बदललेलं असतं। प्रत्येक वर्षी वेगळा कलर असतो, वेगळं वाहन, वेगळं शस्त्र, वेगळं सर्व काही गोष्टी असतात। तर यंदा 2026  म्हणजे जानेवारी महिन्यातल्या मकर संक्रांतीला संक्रांती देवी जी आहे, आपणास माहिती आहे की ही संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे। तिचं वाहन जे आहे तो तो वाघ आहे, सोबत उपवाहन जे आहे तो घोडा असणार आहे। हातामध्ये तिने भक्षणाकरिता पायस म्हणजे खीर जे असतं ते तिने हातात घेतलेलं आहे, सोबत वासासाठी तिने जाईचे फूल तिने घेतलेलं आहे आणि बसलेल्या अवस्थेमध्ये आपली ती देवी असणार आहे। पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे आणि तिने मोती परिधान केलेला आहे, सोबतच तिने तिने केशराचा टिळा लावलेला आहे। अशा प्रकारचं या वर्षीचं हे आपल्या संक्रांत देवीचं रूप असणार आहे। आता आपणास माहिती आहे की शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी ज्यावेळेस संक्रांती देवी जी वस्त्र प्रदान करते किंवा त्या ज्या गोष्टी ती प्रदान केलेली असते त्या गोष्टी आपण त्या दिवशी करायच्या नसतात, त्या वर्षीच्या संक्रांतीला आपण त्या गोष्टी वर्ज्य करायच्या असतात। तर यंदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिवळ्या रंगावर संक्रांत आहे, तर मग आपल्याला जे हळदी कुंकू मध्ये जे काही हळद आहे ती पिवळ्या रंगाची आहे, तर आता आपण ते हळद आपण त्या दिवशी कपाळी लावायची आहे की नाही, तर मी खरंच सांगते तुम्हाला, आपण प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी हळद आपण आपल्या कपाळी लावू शकता, एकमेकींना सुद्धा लावू शकता। कारण की आपल्या ज्या संक्रांत देवी जी आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे, हळद लावलेली नाही आहे। त्यामुळे केशराचा टिळा आपण त्या दिवशी लावायचा नाही आहे, फक्त केशराचा टिळा वर्ज्य करायचा आहे, हळद तुम्ही कपाळी लावू शकता। कारण की आपल्याला जो काही पिवळा रंग जो आहे तो आपल्याला फक्त वस्त्राकरिता, साड्यांकरिता, कपड्यांकरिता तो आपल्याला फक्त नियम पालन करायचं आहे पिवळ्या रंगाचं, इतर गोष्टींसाठी नाही। मी परत तुम्हाला सांगते, देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, फक्त केशराचा टिळाच आपल्याला वर्ज्य करायचा आहे, हळद नाही। हळद कुंकू तुम्ही एकमेकींना लावू शकता, हळद कुंकू तुम्ही स्वतः सुद्धा परिधान करू शकता, लावू शकता तुम्ही, तर कारण की हे एक आपलं सौभाग्य अलंकार मध्येच येतं सर्व हळद कुंकू सर्व गोष्टी, त्यामुळे तुम्ही हळद बिनधास्तपणे मकर संक्रांतीला तुम्ही परिधान करू शकता, एकमेकांना लावू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आता आपण जे काही आता आपल्यास माहिती आहे की प्रत्येक सणवार असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर आपल्याला दागिन्यांशिवाय आपल्या शृंगारामध्ये शोभा येत नाही, त्यात सोन्याचे दागिने जर असतील तर ते पिवळ्या रंगाचे असतात। मग हा पण प्रश्न खूप जण पडला की ताई, सोन्याचे दागिने आम्ही या दिवशी घालू शकतो की नाही, कारण की ते पिवळ्या रंगाचे असतात। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या संक्रांती देवीने मोती परिधान केलेला आहे, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे सोन्याचे दागिने परिधान करू शकता, घालू शकता, त्याला सुद्धा तुम्ही काही
टाळायचं नाही आहे. पिवळे तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता. फक्त तुम्हाला या दिवशी जे संक्रांती देवीने मोती परिधान केलेला आहे, त्यामुळे मोत्यांचे दागिने या दिवशी तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत. मोत्याचे दागिने तुम्हाला घालायचे नाही आहेत. आपल्या मुलींना असेल किंवा तुम्ही स्वतः असेल, मोत्याचे दागिने तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत. तुम्हाला परत सांगते, केशराचा टिळा लावायचा नाही आहे. मोतीचे दागिने तुम्हाला घालायचे नाही आहे. तुम्ही पिवळी हळद वापरू शकता, सोबत पिवळे सोन्याचे दागिने सुद्धा तुम्ही घालू शकता. आता त्यानंतर येऊयात सगळ्यात महत्वाची गोष्ट. ताई, खूप जणींना प्रश्न पडतो की ताई, मकर संक्रांतीला आम्ही केस धुवू शकतो की नाही? तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, आपल्याला केस धुण्याचा सगळ्यात मोठा मान हा भोगीच्या दिवशी असतो. कारण की भोगीच्या दिवशी आपल्याला म्हणतात ना, सर्वात पहिले संक्रांतीचा पहिला सण भोगी असतो. आणि भोगीच्या दिवशी आपल्याला म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून शुचिर्भूत सर्व व्हायचं असतं. आपल्याला पूर्ण स्वच्छ, आपल्याला घर असेल की आपण स्वतःच असेल, सर्व आपल्याला स्वच्छता करायची असते. त्यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशी केस धुण्याला खूप जास्त मान असतो. त्यामुळे भोगीच्या दिवशी उद्या तुम्हाला केस धुवायचे आहेत. मकर संक्रांतीला केस धुवू नये. ते आपल्या शास्त्राप्रमाणे चालत आलेल्या गोष्टी आहेत, तेच तुम्हाला सांगते आहे की मकर संक्रांतीला केस धुवू नये. धुवायचे असतील तर तुम्ही भोगी उद्या आहे, भोगी दिवशी तुम्ही केस धुवू शकता. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा नियम, तो म्हणजेच काय, तर आपणास माहिती की संक्रांती देवीने हातामध्ये पायस घेतलेला आहे भक्षणाकरिता, म्हणजेच खाण्याकरिता. पायस म्हणजे काय, तर खीर. तर आता आपल्याला खीर या दिवशी घरामध्ये करायची नाही आहे. कुठल्याही प्रकारची खीर असेल या दिवशी करायची नाही आहे. पायस म्हणजे खीर सांगते. खीर म्हणजे कुठल्याही प्रकारची घरात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हा, तुम्ही इथे आता खरं बघायला गेलं तर आपला नवीन इंग्रजी वर्षातला पहिला मोठा सण आहे मकर संक्रांत. त्यामुळे पुरणपोळीचा या दिवशी मान असतो. त्यामुळे नक्कीच प्रत्येक घरामध्ये या दिवशी पुरणपोळी ही बनत असते. पुरणपोळी तुम्ही करू शकता, ते चालेल. शिरा जर ठीक आहे, पुरणपोळी जर तुम्हाला बेत नाही करायला जमते आहे, तुम्ही शिरा वगैरे दुसरं काहीतरी गोड करू शकता. पण खीर कुठल्याही प्रकारची या दिवशी बनवायची नाही आहे, कारण की ती संक्रांत देवीने हातामध्ये घेतलेली पायस म्हणजे खीर आहे. त्यामुळे तो एक नियम पाळायचा आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे संक्रांत देवीने वास घेण्याकरिता हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी जाईच्या फुलांचा गजरा सुद्धा आपल्याला घालायचा नाही आहे आणि जाईचं फूल सुद्धा लावायचं नाही आहे. इथं तुम्ही जे काही गजरे असतात दुसरे ते तुम्ही परिधान करू शकता, या दिवशी गजरे घालू शकता. फक्त जाईचे फुलाचा तुम्हाला गजरा घालायचा नाही आहे. हा पण एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. त्यानंतर जी गोष्ट ती म्हणजेच काय, मकर संक्रांती दिवशी चुकूनही आपल्या जे आपण म्हणतात ना की अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी आपण हे मकर संक्रांती, भोगी हे सण साजरे करत असतो. आणि सगळ्यात महिला सौभाग्य दिसण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असते अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त करणे. तर ज्या व्यक्तींसाठी किंवा ज्या अखंड सौभाग्यासाठी आपण आपल्या देवी देवतांकडे आपण मागणं करतो, आशीर्वाद मागतो, तर त्याच गोष्टीसाठी आपण आपल्या मकर संक्रांती दिवशी आपण आपल्या पतिदेवांसोबत चुकूनही भांडण करू नका. चुकूनही कुठल्या, आता प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी नवरा बायकोमध्ये खटके उडतात, छोटे मोठे किंवा होतात. पण त्या दिवशी तरी नक्कीच तुम्ही सांगेल की भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत हे 3 दिवस तुम्ही नक्कीच या गोष्टीचं पालन करा की आपल्या पतिदेवांसोबत तुमचं, आपल्या सौभाग्यासोबत आपलं कसल्याही प्रकारचं भांडण होणार नाही, कुठल्याही प्रकारचे खटके उडणार नाही, याची नक्कीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पतिदेवांसोबत तर आहेतच, पण घरामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचे भांडण, वादविवाद होणार नाही, नकारात्मकता बोललं जाणार नाही, मोठ्याने आरडाओरडा, शिव्याशाप होणार नाहीत, याची सुद्धा तुम्हाला या दिवशी काळजी घ्यायची आहे. म्हणून सांगते की इतर गोष्टी सुद्धा खूप महत्वाचं आहे. फक्त मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ वाटणे, तिळगुळ खाणे किंवा वौसा करणे एवढंच महत्वाचं नाही, तर बाकीच्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि या दिवशी प्रत्येक स्त्रीने मकर संक्रांतीला सकाळी सकाळी आपलं सर्व काही आवरून झालं, पतिदेव आपले कामाला जाण्याच्या अगोदर त्यांचे नक्कीच आपल्याला पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण की ज्यांच्यासाठी आपण हे करतो आहे, ज्याच्यासाठी आपण हे करतोय त्यासाठी नक्कीच आपल्याला त्यांचा सुद्धा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. याने काय होतं, तर पती पत्नी मधलं प्रेम तर वाढतंच, पण सोबतच आपल्याला त्यांच्याकडून आशीर्वाद देखील मिळतो. आणि नक्कीच आपल्याला या दिवशी आपल्या पतिदेवांचे आपल्याला नक्कीच आशीर्वाद घ्यायचे आहे. सकाळी सकाळी लवकर जाणार असेल तर संध्याकाळी घ्या, पण सकाळी सकाळी आपण जर पूजा करण्याच्या अगोदर पतिदेवांचे आशीर्वाद जर घेतले पाया पडून, तर नक्कीच आपल्याला त्याचे पुण्यफल प्राप्त होणार आहे. तर ह्या एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सोबतच आपल्याला या दिवशी म्हणजे मकर संक्रांत, भोगी असेल किंवा किंक्रांत, या तिन्ही दिवशी आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मद्यपान, व्यसन, कुठल्या प्रकारचा मांसाहार, कुठल्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही, त्याची नक्कीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या महत्वपूर्ण गोष्टींची टेन्शन होतं सर्व महिलांना, किंवा केस धुवायचे की नाही, सोबत पिवळे सोन्याचे दागिने घालायचे की नाही, किंवा
पिवळी हळद कपाळी लावायची की नाही याबद्दल खूप जणांमध्ये प्रश्न होता. तर नक्कीच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेलच. आणि अजून एक गोष्ट, मकर संक्रांतीला वौसा आपण घरामध्ये करत असतो. आपण 5 सुगड किंवा कोणी कोणी बोळके म्हणतात ते आणतात. आणि ते मी खरंच सांगेल की आज तिसरा दिवस पडतो मकर संक्रांतीपासून, म्हणजे आज सोमवार, मंगळवार, बुधवार, मकर संक्रांतीपासून आज तिसरा दिवस पडतो. त्यामुळे आज कोणीही सुगड खरेदी करू नये. तिसऱ्या दिवशी सुगड खरेदी करू नये असं म्हटलं जातं पहिल्यापासून. त्यामुळे सुगड खरेदी करायची असेल तर उद्या भोगी दिवशी तुम्ही सुगड खरेदी करू शकता किंवा ते बोडके खरेदी करू शकता. किंवा आता काही काही महिलांचा असा पण प्रश्न होता की ताई आम्हाला भोगी दिवशी 5वा दिवस आहे, 4था दिवस आहे, तर आम्ही कधी आणायचे सुगड वगैरे. तर तुम्हाला खरं सांगते, त्या दिवशी जर तुम्हाला कुठल्याही मासिक धर्माचा जर काही त्रास होत नसेल 5व्या दिवशी, 4थ्या दिवशी, तर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करून, भोगीच्या दिवशी आपण आंघोळ तर करणारच आहोत डोक्यावरून, ते करून आपण बोळके किंवा सुगड वगैरे आपण ते आणू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे, आणि जर तुम्हाला त्या दिवशी शक्य नाही झालं, जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही काय करायचं, मकर संक्रांती दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही ती बोळके आणायची आहेत. कारण की आपल्याला मुहूर्त तर आपल्याला नंतरच आहे, काही लवकर तर नाहीये सकाळी सकाळी. त्यामुळे नक्कीच आपण मकर संक्रांती दिवशी सकाळी सकाळी जर आणलं तर चांगलं, ठीकच आहे. अजून एक नियम सांगायचा राहिला, ज्यावेळेस आपण सुगड किंवा बोळके आणायला बाजारामध्ये जातो, उद्या जाणार किंवा परवा जाणार असाल तुम्ही, तर त्यावेळेस जाताना सोबत हळद कुंकू घेऊन जा. किंवा नाहीतर सरळ सरळ तुम्हाला माहिती असेल की जिथे बोळके किंवा ते सुगड मिळतात गाड्यावाल्यांकडे किंवा जिथे बसलेले असतात बायका माणसं, त्यांच्याकडे सुद्धा ऑलरेडी हळद कुंकू असतं. तर बोळके किंवा सुगड घेताना नीट बघून घ्या. चिरलेले, तुटलेले, छिद्र पडलेले असे बोळके घेऊ नका. स्वच्छ आपले बोळके असावेत, सुगड असावेत. आणि त्यांना घरी आणताना आपल्याला त्या 5ही सुगडांना आणि एक पंथी असते, त्यांना आपला हळद कुंकू अक्षदा वाहून आपल्याला ते घरी आणायचे असतात. तर तिथे पाया पडून तसेच उचलून घरी घेऊन आणू नका. म्हणून सांगते की सुगड आणि बोळके स्वतः महिलांनी जाऊन, सौभाग्यवती स्त्रियांनी जाऊन ते घेऊन या. पुरुषांना सांगू नका. पुरुष काय करतात, कसले पण भरणार करणार किंवा त्यालाच भरायला लावणार त्या माणसाला आणि तसेच घरी आणणार. तसं आणायचं नसतं. त्या सुगड्यांचा, बोळक्यांचा मान असतो. तिथे जाऊन किंवा आपण सोबत हळद कुंकू घेऊन जायचं, थोडेसे तिळगुळ घेऊन जायचे आपण थोडेसे वाटलंच तर. आणि तिथे गेल्यावरती किंवा तिथले हळद कुंकू तिथे लावा तुम्ही. आणि जी देणारी बाई असते, सवाष्ण बाई असेल, तिला सुद्धा तुम्हाला तिथे हळद कुंकू लावायचं आहे सुगड खरेदी करताना. आणि स्वतःच्या कपाळी सुद्धा लावायचं आहे. बोळक्यांना सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. 5 बोळके आणि एक पंथी घ्यायची असते. तर ह्या प्रकारे तुम्ही काळे घ्या किंवा बघा कोणी कोणी ब्राऊन कलरचे सुद्धा घेतं, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे जी प्रथा आहे, परंपरा आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता. पण नक्कीच तिथे हळद कुंकू, अक्षदान, थोडेसे तिळगुळ आपल्याला घेऊनच ते घरी आणायचे आहेत. त्याच्या आपण घेतलं, विकत घेतलं, घरी आणलं तसं करायचं नाही आहे. मग घरी आणलं तुम्ही त्यांना स्वच्छ धुवा वगैरे सर्व काही गोष्टी करू शकता. पण नक्कीच विकत घेताना याचा मान असतो, त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. तर नक्कीच या सर्व गोष्टींची काळजी घ्या. आणि आशा करते की स्वामींच्या चरणी प्रार्थना सुद्धा करते की प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांची, कुमारिकांची, सर्वांची मकर संक्रांत खूप गोडाची जाऊ देत आणि अखंड सौभाग्याचा नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळू देत. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली, नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.